सेकंड मॅचला इथून होते सुरुवात. पहिलं षटक, पहिलाच बॉल इनसाइड आउट. पहिल्या षटकामध्ये ऋग्वेदचा फटका आपण पाहिला, इनसाइड आउट. वर ड्राईव्ह करत असताना फ्रंट फुटला बाहेर काढत रूम बनवून खेळलेला फटका, एक सिंगल. 1 रन होते सुरुवात. आघाडीची जोडी ऋग्वेद स्ट्रायकिंग एंडला ऋषी आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळला चेंडू, भरपूर दूर आहेत खेळाडू. टर्न होतोय चेंडू थोडासा. फटका ऋतिक दळवीचा चाललेला, सीमा पार, भव्य चौकार. ऋग्वेद आणि ऋतिक ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती, 2 चेंडूंमध्ये 10 धावा. चांगल्या टच मध्ये वाकस संघ सध्या तरी आपण पाहतात. इनफॉर्म बॅटर ऋतिक. हाफ ट्रॅकर होता, आमर करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, कॅच ड्रॉप. वाकस संघामधून सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा वाकस टीमचा बॅटर ऋतिक दळवीची झेल इथून ड्रॉप झालेली आहे. एक रन या बॉलवरती मिळते. जेलची शक्यता होती, कॅच ड्रॉप झालेली आहे. कर्जत प्रीमियर लीग मध्ये कदाचित पहिल्यांदाच ऋतिक दळवी यांना आपण ॲज अ कॅप्टन देखील पाहणार आहोत. त्या खेळाडूची झेल इथून ड्रॉप होते. वेगवान फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करतात. ओ शॉर्ट स्कोअर लेग मध्ये थोडीशी मिस्टेक, सेकंडचा कॉल, चान्स होऊ शकते रनआउटची देखील. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धाव संख्या 2च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ते 8 वरती. दामद बनाम वाकस या 2 टीम मध्ये सामना सुरू आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल होत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आता स्वतः बबलू आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला ऋग्वेद आहेत. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं. मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडू, मिडॉन आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट. चांगला चेंडू, सरळ खेळलेत. लॉंग चेस खेळाडूसाठी लॉंग ऑफ मध्ये चांगली झालेली आहे फोल्डिंग. 2 मिळतात या चेंडूवरती. टोटल 10. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. टीमची टोटल 5 चेंडूंच्या 5 चेंडू झालेले. 5व्या चेंडूवरती या 2 धावा मिळतात. टीमची टोटल 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जेलची शक्यता होती, कॅच ड्रॉप झाली. अंतिम चेंडू ऑन साइडला हॅमर करत असताना चेंडू, ऑन साइडला हुक करता चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे. फटका ऋग्वेदचा. चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 14 वसूल केलेल्यात. ऋतिक दळवी कर्जत प्रीमियर लीगच्या येणाऱ्या 9व्या पर्वामध्ये आज कॅप्टन.
कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये आज कॅप्टन ऋतिक दळवीला आपण इन ॲक्शन पाहाल. AR ब्रदर्स संघाचं नेतृत्व करताना AR ब्रदर्स संघ चॅम्पियन देखील राहिलेला कर्जत प्रीमियर लीगमध्ये असं यशस्वी संघाचं कर्णधार पदाची जबाबदारी ऋतिकवरती टाकण्यात आलेली आहे. चौकाराच्या मदतीने टोटल 14 वर आहे. शॉट ऑफ गुड लेंथ ऑन साइडला हॅमर करत असताना बेसबॉल हिट बॉल सीमा पार काऊ फेसला एक टप्पा घेत चौकार. या चौकाराच्या मदतीनं टोटल 18. थोडा पुढे टाकलेला आहे. ओ प्लेड ऑन फलंदाज बाद. सेलिब्रेशन बघा खुरम नजे यांचा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषी आता मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज इथून बाद झालेला. ऋतिक परतला. प्लेड ऑन. नवीन बॅटर ऋषी मोरे आता मैदानाच्या आतमध्ये. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही फलंदाजांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत. 4 आलेले आहेत या षटकामध्ये आतापर्यंत. 18 झालेले आहेत. 18 ऑन स्कोर कार्ड. ऋषी आलेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग करतात खुरम नजे. कमबॅक विकेट आली आहे. पुढे टाकला चेंडू. ऑन साइडला टर्न करतात. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त 1 रन. गुड फिल्डिंग. 1च रन या बॉलवरती मिळते. टोटल 15 वर 19 आलेले आहेत. या ओव्हरमध्ये टोटल 5 आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14. 19 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला ऋग्वेद आला. डॉट बॉल ऋग्वेदच्या विरोधामध्ये ऑन द राईज खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक षटकावर आतमध्ये त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न खुरम नजे याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढे टाकलेला फुल टॉस. सहजतेने फटक्याला टर्न करत असताना फ्रंट फुटला बाहेर काढत इनसाइड आउट. आलाय चौकार. 4च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवर. तेवीस आलेलात. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. ऋग्वेदचा चांगला फटका. कव्हर ड्राईव्हचा हा आलेला सुंदर चौकार. इनसाइड आउट. फ्रंट फुटला बाहेर काढत जागा बनवून खेळलेला फटका. गॅप काढलेली आहे बरोबर कव्हर मधून. पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट केलेला टिपिकल ऋग्वेद मोरेची फटकेबाजी आपण एन्जॉय करत आहात. सलगचा दुसरा 4. 2 ओव्हरमध्ये संघाचे टोटल 27 वरती. एक्स्ट्रा कव्हर जे सिद्धिविनायक क्रिकेट संघाचे व्हॉलेंटियर्स आपल्याला आम्ही विनंती करत आहोत पूर्ण ऑर्गनायझिंग टीमच्या वतीने की आपण ताबडतोब बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. 2 ओव्हरमध्ये झालेल्या धावा 27. 5व्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला चौकार आल्याच्या नंतर असं वाटलं कुठेतरी लॉंग ऑफ मध्ये जो डीप मध्ये खेळाडू आहे तो एक्स्ट्रा कव्हरला जाऊन मिड ऑफ आतमध्ये येईल. परंतु सेम चेंडू टाकण्यात आला. सेम फटका. कॉपी अँड पेस्ट होता. नवीन गोलंदाज अब्जा आलेले.
पहिला चेंडू पाठीमागे निघाला लॉंग लेगच्या दिशेने खेळाडू. प्रयत्न चांगले होते, नाही थांबते चेंडू, चालला सीमा पार, चौकार. एकतीस धावा, पहिला चौकार आलेला तिसऱ्या ओव्हर मध्ये. होल ऑफ करतात, हॅमर केलेला बेसबॉल हिट आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आहे. चांगले प्रयत्न होते, रनआउटची संधी होती. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 33 वरती, 33. हलकासा चेंडू हरकत करत असताना विकेट वरती. बॉलिंग करतात अब्जा, 33 झालेल्यात. एक्स्ट्रा कव्हर आता डीप मध्ये घेण्यात आलेल्या कव्हर पॉइंट आतमध्ये. धावत संख्या 33. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचून मारलेला फटका, मोरेचा चाललेला सीमा पार, षटकार. धावत संख्या 39-39. होल ऑफ करायचा होता, जवळपास प्रोटेक्शन डीप मध्ये खेळाडू होते, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. बरसला फटका ऋषी मोरेचा सीमा रेषेच्या पलीकडेच आलेला, चौकार. .43 ऑन स्कोर कार्ड. 43 आतापर्यंत बनलात. चांगली बॅटिंग या संपूर्ण ओव्हर मध्ये ऋषीच्या वतीनं. ऑफ करतात, हवे ते चेंडू, स्कोअर ऑफ द विकेट. ओ गुड कॅच, चांगलं जजमेंट, डीप मध्ये चांगली झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाजीतून बाद 3 षटकांचा खेळ पूर्ण होते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 43 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलेला वाकस टीमला, फलंदाज बाद. तीन ओव्हर मध्ये 43. फुलटॉस सरळ खेळतात. लॉंग ऑन मध्ये 1 रन. तुषार नवीन फलंदाज. 44 ऑन स्कोर कार्ड. 44 आलेलं. सकलेन आलेत नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये. चांगला टाकलेला चेंडू ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बबलू. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट थ्रो झालेला.
तुषारची विकेट इथून मैदानाच्या बाहेर येईल. धक्का बसलेला वाकस टीमला. तिसरा गडी बाद. पंचेचाळीस झालेल्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सकलेंच्या वतीनं. हो लॉफ करतात. आले आले ऑन साइडला सहजतेनं वर्ल्ड ट्राय. जबरदस्त प्रयत्न होते बबलूच्या वतीनं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल ज्याप्रमाणे एफर्ट्स होते बबलूच्या. ऑन साइडला सहजतेनं क्लिक आउट केला होता जस्ट. षटकार आलेला 6च्या मदतीनं. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 51-51 झालेला. बंटी माळी नवीन फलंदाज. ऋग्वेदच्या बॅटमधून आलेला षटकार. प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु फटक्याला चांगलं एलिव्हेशन मिळालं. हो चांगला टाकला यावेळेस. थोडासा पुढे ठेवला होता. स्लाइडली पिच होता चेंडू ऋग्वेद साठीचा. रन मिळत नाहीये. टीमचे टोटल स्थिरावले 51 वरती 51 आतापर्यंत. 4 बॉल झालेले आणि टीमचे 2 बाकी राहतात चौथ्या षटकाचे. एक्कावन्न 51. फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न जरूर करतात. बॅटन बॉलचा तितकासा संपर्क होऊ शकलेला नाही. ब्रश होतोय चेंडू. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. 1च्या मदतीनं टोटल 52. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो ओव्हर नंबर 4 मध्ये. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. आतापर्यंत 52 झालेले आहेत. बंटी बऱ्याचदा आज ओपनर आपण बघितलेला बंटीला. आज 5व्या क्रमांकावर. फुलटॉस सरळ खेळलेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून निघून चालला. चेंडू सीमा पार. 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे. शेवट गोड करत असताना आला चौकार. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 56 वरती 56. छप्पन्न झालेले. चला अधिकचा वेळ घेऊ नका. शेवटचं षटक आता बाकी राहते. बॉलिंग मार्कवर मुझक्कीर आलेले. पहिला चेंडू. चांगला चेंडू टाकलेला आहे. वेगानं 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 57 वरती. बंटीनं आल्या चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केलेली आहे. लॉंगन आणि बरोबर लॉंग ऑफ मधून ॲज अ आरो खेळलेला चौकार. शेवटच्या अंतिम या सत्रामधील 5 बाकी आहेत. 57 झालेल्या आहेत. बघूयात कितीपर्यंतचा टार्गेट दामट टीमच्या अगेन्स्ट ठेवतोय वाकस संघ. बॅकफुटला जात ऑन साइडला खेचून मारलेला. निघून चाललेला चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आलेला 4च्या मदतीनं 61 झालेला 61. गोलंदाज तयार. लॉफ करतात. हवेत खेळलेले चेंडू सरळ काउफेस
सीमारेषेच्या पलीकडे फटक्या माळीचा षटकार. सहाच्या मदतीनं 67 झालेला. ऑफ करतायत आता हवेत आहे. जवळपास खेळाडू नाही आहेत. सेकंडचा कॉल. 2 धावा या बॉलवरती मिळतात. दोन धावा या बॉलवरती मिळतात. टोटल जाऊन पोहोचलेली ती 69 या धावा संख्येवर. शेवटचे 2 हो द स्टम्प्स. हो चांगला चेंडू टाकलेला. गुड लेंथ वरतून टॉस झालेला. रन इथून मिळत नाहीये. फटका बीट झाल्याच्या नंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करत असताना बंटी. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतो. स्ट्राईक घेतलेली ऋग्वेदने पवत अंतिम बॉलवरती. अशा प्रकारचा फटका ऋग्वेदच्या बॅटमधून येतो. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेचून मारलेला. लॉंग ऑफ इन ऍक्शन. पोहोचलेत कॅच ड्रॉप. दोन धावा या चेंडूवरती मिळतात. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 71 या धावा संख्येवरती. 72 धावत संख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे दामट टीमच्या अगेन्स्ट. विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 72.
72 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं दामट टीमच्या अगेन्स्ट. दामट टीमकडे ती पॉवर आहे 72 धावा चेस करण्याची, परंतु वाकस टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. बघूयात मजा येणाऱ्या मॅचमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बबलू आणि त्याच्या समवेत ताबीश गेलेले, दोन्ही पॉवर हिटर आहेत दामट टीमचे. खास करून बबलूचा नेहमी उल्लेख आपण करत आलेलो. चला सुरुवात करा मॅचला प्लीज. स्टेजच्या बरोबर उजव्या साईडला ऍक्टिव्हाची मिरर रिफ्लेक्ट होत आहे, कृपया करून लक्ष द्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बबलू, बॉलिंग मार्कवर ऋतिक. हो वेगवान टाकलेला, समोरून टेक ऑफ. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून देण्यात आलेला. अचूक असा निर्णय. पहिला चेंडू वेगवान टाकला होता, एक्स्ट्रा बाउन्स झाला. 1 फॉर द ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बबलू. लॉफ करतात वेगवाने, लॉंग ऑफ इन ऍक्शन. खेळाडू दूर आहे थोडेसे. एक रन या बॉलवरती जरूर मिळते. एकच्या मदतीने संघाचे धाव फलकेचा श्री गणेशातून होत असताना 1 रन धाव पुस्तकावरती. पहिलं षटक ऋतिकच्या हातामध्ये. मोठं टार्गेट आहे 72चं, 30 चेंडूंमध्ये 72. अधिकचा वेळ घेऊ नका, पहिलं षटक सुरू आहे. हो चांगला चेंडू, फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू होते त्यांना बीट करून बॉल सीमा रेषेच्या दिशेने निघाला. चौकार. ताबीशच्या बॅटमधून आलेला सुंदर चौकार. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने बॅटचा फ्लो होता ताबीशचा. हो लॉफ करतात. ताबीशने आक्रमण केलेले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. गुड फिल्डिंग इन डीप. भरपूर मोठं क्षेत्र कव्हर केलं, त्या ठिकाणाहून 2 धावा चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावसंख्येवर. पहिलं षटक सुरू आहे. प्रगतीपथावरती एक चौकार आला. ताबीशनं जबरदस्त फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करू जरूर शकले नाही, परंतु फटका चांगला होता. पॉवर प्लेचा फायदा पहिल्या ओव्हरमध्ये घेत असताना. खोला टाकलेला एज लागून चाललेला चेंडू, लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल 11 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम आता बाकी राहतोय. 1 टू गो. चांगला टाकलेला, समोरून चेंडू थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल इथून आला. पहिल्या षटकाचा डाव इथून आटपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11.
11 धावा धावा पुस्तकावरती. पहिल्या षटकामध्ये ऋतिक, सेकंड ओव्हर मध्ये सचिन आलेत बॉलिंग मार्कवर. हो जबरदस्त बरसलाय बबलू. फेवरेट स्ट्रोक खेळून काढलेला चेंडू डीप तडमॅन सीमा रेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. टोटल 16 वरती जाऊन पोहोचलेले 16. हो पुन्हा एकदा स्विच चीट खेळलेला सहजतेने फटका जणू काय मागील चेंडूचा कॉपी पेस्ट. बॉल सीमा पर चौकार. लगेचच यापुढील आपण सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. यंगस्टार मोहशिवाडी बनाम संघ कुठला फाईट करेल, दामत की वाकस, हे पाहणं गरजेचं असेल. 20 झालेले. चला अधिकचा टाइम घेता. वाकस टीम प्लीज सहकार्य करा. 20 झालेल्यात आतापर्यंत. 72चं ओव्हरऑल टार्गेट आहे. चेस डाऊन करण्यासाठी बबलून आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले. 20 धावा. सचिनच्या विरोधामध्ये आक्रमण. हो चांगला टाकलेला वेगवान चेंडू. पंचांकडे लाऊड अपील स्वतः बबलूने देखील पंचांचा इशाराची वाट न पाहता क्षेत्र सोडलेलं आहे. प्रामाणिकपणा दाखवत असताना खेळाडू बबलू विकेट मैदानाच्या बाहेर. कॉट बियांच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज अब्जा आता मैदानाच्या आतमध्ये. धावत संख्या 20. सचिनच्या विरोधामध्ये बबलूने 8 धावा वसूल केलेल्या 2 चेंडूमध्ये. तिसऱ्या बॉलवरती विकेट. ऑफ करायचा होता. लाऊड अपील. ऑफस्टिक चेंडू मिस करतोय. अगदी समोर होता. लेग बायची सिंगल फलकावरती 8 होते. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 21 या धावा संख्येवरती. 21 ऑन स्कोर कार्ड. (21) झालेला. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर सचिन. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज ताबिश पोहोचलेले. वेगवान टाकलेला ताबिशने. ताबिश साठीचा वेगवान होता गोलंदाज सचिन यांचा. डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर 1 धाव फक्त लेग बायच्या स्वरूपामध्ये पुढील 3 चेंडूंमध्ये आलेली आहे. 21 धावा. बरोबर करंट रन रेट जो होता तो सरासरी मेंटेन ठेवत होता. परंतु त्यानंतर थोडासा बदल करत असताना ज्याप्रमाणे सचिननं कमबॅक केलेलं आपल्या टीमसाठी. 21 फॉर 1. 21 झालेल्या आतापर्यंत. लॉफ करतात. ताबिशनं केलं आक्रमण. लॉंग ऑन. सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू. षटकार. 2 ओव्हरमध्ये संघाची टोटल धावण पोहोचलेली आहे. 1 गडी गमावत असताना 27 या धावा संख्येवर. अठरा चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये 45 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 15 घ्यायच्या आहेत. 15चं रिक्वायर्ड रन रेट.
वेगवान चेंडून सुरुवात केली ऋतिकनं. ऋतिक दळवी बॉलिंग करतात आणि लाल्याच्या वतीनं पारितोषिके प्रतीक यांच्याकडून पारितोषिके ऋतिक दळवीसाठी मेडन षटक जर टाकलं तर 3,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहिला डॉट फेकलेला आहे ऋतिकनं. हो चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला निघाला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त फटका होता अब्जाचा सीमापार चौकार. या चौकाराच्या मदतीनं टोटल 31 झालेल्या प्रत्येक षटकामागे 15चा आस्किंग रन रेट पाहत आतापर्यंत 4 आलेल्या 31 झाल्या टोटल. ऋतिक वरती आक्रमण. हो काय फटका एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला सिस्टमॅटिक प्लॅनिंग न चेंडू हाताळण्यात आला होता. फलंदाज जबजा इथून मैदानाच्या बाहेर. ओ समोरून टेक ऑफ एक्स्ट्रा बाउन्स आला होता समोरून अचानक अनएक्सेप्टेड बाउन्स. तेच मुझक्कीर देखील पाहणी करत असताना अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला. टॉस झाला अचानकपणे समोरून चेंडू बाउन्स झाला. टोटल 31 दोन चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्याचं प्रतीक कडून 3,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे ऋतिकला. 3,000चा कॅश प्राइज शाकिंग एंडला मुझक्कीर. लॉफ करतात काय फटका खेळलेला बरोबर रडार मध्ये आलेला चेंडू काऊ फेसला षटकार. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली तर प्रतीकडून 1,000. ओ लाऊड अपील 1,000 रुपयाचा मानकरी ठरलेला ऋतिक दळवी. शेवटच्या अंतिम चेंडूवरती विकेट मैदानाच्या बाहेर. 37 या धावसंख्येवरती फलंदाज बाद. 12 बॉलचा 37 झालेले 12 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉलचा खेळ बाकी 12 मध्ये 35. 12 चेंडूंमध्ये 35 पाहिजे. प्रत्येक षटका मागे 17.5चा आस्किंग रन रेट.
37 झालेलात. 12 बॉलचा खेळ बाकी, 12 मध्ये जिंकण्यासाठी 35 करायच्यात. चला अधिकचा वेळ घेऊ नका, वाकस टीम प्लीज. तुषार आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये, महत्वपूर्ण षटक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सध्या तरी ताबिश आहेत. 12 बॉल 35, 17.5चा आस्किंग रन रेट. हो, खेचून मारण्याचा प्रयत्न, पहिला वेगवान टाकलेला. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या 38 वरती, आता 11 मध्ये 34. अकरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 34चं इक्वेशन आहे. सकलीने स्ट्रायकिंग एंडला 34 पाहिजेत 11 बॉलमध्ये. खेचून मारण्याचा जरूर प्रयत्न. लॉंग ऑफ आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालाय चेंडू. सेकंडचा प्रयत्न जरूर होता, थांबवलं. 1 रन मिळते. ताबिशला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. 17.5चा आस्किंग रन रेट. चेस डाऊन करायचं तर ताबिशला 1-2 मोठे फटके एक्झिक्यूट करावेच लागतील. उर्वरित 4 चेंडूंमध्ये टोटल आता जाऊन पोहोचलेली ती 39 वरती. विजयासाठी 33 करायच्या 10 मध्ये. 10 चेंडूमध्ये 33 म्हणजे 5 ते 6 मोठे फटक्यांची गरज आहे. ताबिशकडे ती पॉवर आहे. ओव्हर द स्टम्प्स. खोलात होता चेंडू, टर्न करतात लॉंग ऑनला. जबरदस्त टाकलेला चेंडू. आतापर्यंत तुषारची चांगली गोलंदाजी, फक्त सिंगल एकच्या मदतीनं टोटल ही पुढे जाऊन पोहोचलेली ती 40 वरती. आता विजयासाठी 32चं इक्वेशन राहते. 9 चेंडूंमध्ये 32, 32 फ्रॉम 9. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म जाम करत असताना हॅमर करतात चेंडूला. एक सिंगल चेंडूवरती मिळते. टोटल 41. विजयासाठी 31 राहिलेले आहेत 8 चेंडूंमध्ये. 2 मोठे फटके जर आले तर मजा येईल मॅचमध्ये. 31 राहत आहेत 7 बॉलमध्ये, 8 चेंडूंमध्ये. तुषार तयार. लॉफ करतात फटका. ताबिश हवेते. लॉंग ऑन इन ऍक्शन आहे. ऋग्वेद पोचले डाऊन द बॉल. पकडली जेल फलंदाज बाद. आता 7 मध्ये 31. सात बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 मध्ये 31 धावत संख्येची गरज आहे. 12 मध्ये 35 करायच्या होत्या, आता 31 पाहिजेत. एज लागलेली आहे पाठीमागे. जेलची शक्यता होती, मिस्टेक झालेली आहे. बॉल चाललेला सीमा पार चौकार. उर्वरित 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 27 धावत संख्येची गरज. चला, यंगस्टर मोहाची वाडी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी ताबडतोब उपस्थित व्हा. फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉलमध्ये 27 पाहिजेत. सहा बॉलचा आता खेळ बाकी आहे. 6 मध्ये 27. 27 फ्रॉम 6. त्याला अधिकचा वेळ घेऊ नका, सुरुवात करा मॅचला. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 मध्ये 27 धावत संख्येची गरज. ऑफ करायचं होतं. पहिलाच बॉल हवेत. ऋषी पोचले डाऊन द बॉल. फर्स्ट विकेट पहिल्याच बॉलवरती मिळत असताना सफलता. चला, एकत्रित येऊ नका प्लीज.
यंगस्टर मोहाशवाडी टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. सेकंड राऊंडची लगेचच मॅच आपण खेळवणार आहोत. ऑन साइडला हुक करतात चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन या बॉलवरती. सामना भरपूर आता दूर राहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 मध्ये 26. एक रन जरूर या चेंडूवरती मिळते. आता 3 बॉल मध्ये जवळपास 25. मोहाचवाडी टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब या ठिकाणी उपस्थित व्हा. लगेचच आपण दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना खेळवणार आहोत. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, हवेत होता चेंडू. शेवटचे 2 आता बाकी राहतात. विजयापासून फक्त 2 चेंडू दूर आहे. धावा झाला 48. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. शेवटचा आता अंतिम चेंडूचा खेळ इथून बाकी राहतोय. सामना जवळपास वाकस संघ जिंकलेला. ज्याप्रमाणे बॅटिंग केली पहिल्या 17 मध्ये ऋग्वेदनं, त्यानंतर ऋषीने चांगली बॅटिंग केली. बंटीनं शॉर्ट अँड स्वीट इनिंग प्रस्थापित केली. शेवटचा बॉल होता. सामना इथून जिंकलेला आहे वाकस संघाने. अभिनंदन टीम वाकस. हार्ड लक टीम दामद. चला मोहाचवाडी टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या.